नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 15 जुलै 2025. तर सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. सर्वप्रथम आज आहे 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन. याचं जे आयोजन आहे हे संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन मार्फत केलं जातं. याच दिवसाचं औचित्य साधून 2015 साली भारत सरकारने एक नवीन योजना राबवली होती. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ही योजना तरुणांना विविध व्यावसायिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती. त्यासोबतच याच दिवशी याच साली कौशल्य भारत म्हणजे स्किल इंडिया याची देखील सुरुवात करण्यात आली. 2022 पर्यंत 40 कोटींहून अधिक लोकांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर त्याच दिवशी एक नवीन राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण देखील सुरू केलेलं आहे. म्हणजेच 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन असून या दिवसाचंच औचित्य साधून 3 वेगवेगळ्या योजना म्हणजे एक योजना, एक मिशन आणि एक धोरण अशा 3ही गोष्टी एकाच दिवशी सुरुवात करण्यात आलेल्या होत्या. या धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? या धोरणाने देशातील सर्व कौशल्य विकास उपक्रमांना एक व्यापक चौकट दिलेली होती आणि यापूर्वीचं धोरण होतं 2009 सालचं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा या 3ही गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. तर आता आपल्या सविस्तर चालू घडामोडी सुरू करूयात. सर्वप्रथम INS निस्तार. भारताची ही पहिली पूर्णतः स्वदेशी पाणबुडी सहाय्यक युद्धनौका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारताची पहिली असल्यामुळे आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. INS निस्तार ही खोल समुद्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या पाणबुडीतील जवानांना वाचवण्यासाठी खास बनवलेली डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे आणि हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम येथे ही युद्धनौका बांधली गेली असून 8 जुलै 2025 रोजी ती भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा नाव काय आहे? INS निस्तार. भारताची पहिली पूर्णतः स्वदेशी पाणबुडी सहाय्यक युद्धनौका. ओके. आणि याचे वैशिष्ट्य काय आहेत? तर डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल DSRV यासाठी मदरशिप म्हणून ही काम करेल. त्यासोबतच बचाव मोहिमांमध्ये अडकलेल्या नौदल कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्याची क्षमता देखील या युद्धनौकामध्ये आहे. याचं जे डिझाईन आहे ते पूर्णपणे भारतात केलेलं आहे आणि याद्वारेच आत्मनिर्भर भारताच्या नौदल क्षमतेत मोठी भर देखील पडणार आहे. आता याचं नाव आहे INS निस्तार. निस्तार या शब्दाचा अर्थ होतो मोक्ष किंवा बचाव किंवा मुक्ती. या नावाची प्रेरणा 1971च्या भारत-पाक युद्धातील ऐतिहासिक युद्धनौकेपासून घेतलेली आहे. तर ह्या काही रँडम फॅक्ट्स होत्या, ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. INS निस्तार स्वदेशी पाणबुडी सहाय्यक युद्धनौका भारतातील पहिली पूर्णतः स्वदेशी ही युद्धनौका आहे. ओके. पुढची अजून एक महत्त्वाची आणि आपल्या महाराष्ट्राच्या रिलेटेड अशी बातमी म्हणजेच गणेशोत्सवाला आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून देखील आता ओळख मिळणार आहे. 100 वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे जे काही सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिष शेलार यांनी ही घोषणा आता नुकतीच विधानसभेमध्ये केली आणि महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव हा 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला होता. या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. लक्षात घ्या, गणेश महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून देखील आता मान्यता मिळालेली आहे. आपल्याला वन लाइनर म्हणून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ही फॅक्ट्स विचारली जाऊ शकते. त्यानंतर पुढची अजून एक आणि महाराष्ट्राच्या संबंधितच असलेली आणि थोड्याफार प्रमाणात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी म्हणजे पशुपालनाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाची फॅक्ट आहे ही. पशुपालन आता कृषी व्यवसायाचा दर्जामध्ये मोडणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने हा जो दर्जा आता दिलेला आहे, अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. खूप महत्त्वाची बातमी आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये 100% विचारली जाऊ शकते. म्हणजे एकतर कंबाईन पोलीस भरती, सरळ सेवा कोणत्या तरी परीक्षेमध्ये ही फॅक्ट 100% विचारणार. आणि पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा कोणी दिला? तर ही माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे. आपले पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आहेत. मागील बातमीमध्ये मी तुम्हाला सांस्कृतिक कार्यमंत्री सांगितले होते ते आशिष शेलार होते. आता या चालू घडामोडींसोबतच आपण ज्या काही बेसिक फॅक्ट्स देखील आपण जाणून घेत आहोत. म्हणजे भारताचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील.
आपल्याला मंत्रिमंडळ पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यातील प्रमुख जे मंत्रिपद आहेत, हे तर आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. तर इथे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या आहेत. याचं उद्दिष्ट काय आहे? तर पशुपालकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे. आता पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिल्यामुळे फायदे काय होतील? तर राज्यातील 76.41 लाख पशुपालक कुटुंबांना थेट लाभ याद्वारे मिळणार आहे. 7,700 कोटी रुपयांची आर्थिक वृद्धी देखील याद्वारे अपेक्षित आहे. तसेच वीज दर कृषी वर्गवारीप्रमाणे आता आकारले जाईल. तुम्हाला माहीतच असेल, की वीज दर जे आहेत, ते कृषी वर्गवारीप्रमाणे वेगळे आहेत आणि त्याप्रमाणेच आता पशुपालनासाठी देखील ते आता आकारले जातील. ग्रामपंचायत करामध्ये एक समानता येईल आणि कृषी दराप्रमाणेच पशुपालनावर कर देखील असेल. कर्जावरील 4% पर्यंत आता व्याज सवलत देखील यामुळे मिळणार आहे. स्वयंस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे व कार्यपद्धती देखील जाहीर होणार आहे. कुक्कुटपालनालाही आता याद्वारे कृषी व्यवसायाचा लाभ मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, पशुपालनामध्ये फक्त गायी, म्हशी याच गोष्टी नाही, तर कुक्कुटपालन देखील त्यामध्ये समाविष्ट असेल. आणि हे एकंदरीतच खूप खूप अशी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य झालेले आहे, ज्याने पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे. पुढची अजून एक महत्त्वाची बातमी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या रिलेटेडच महत्त्वाची अशी बातमी म्हणजे जनसुरक्षा विधेयक 2025. नुकतेच आता विधानसभेमध्ये हे मंजूर झालेले आहे. तर हे काय आहे विधेयक आणि यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या ठळक बाबी आहेत हे एकदा आपण पाहून घेऊया. जनसुरक्षा विधेयक 2025 नुकतेच 10 जुलै 2025 रोजी विधानसभेमध्ये हे मंजूर झालं. याचा मुख्य उद्देश काय होता या विधेयकामागचा? तर शहरी व ग्रामीण भागातील नक्षलवादी, विशेषतः डाव्या उग्रवादी चळवळींना आळा घालणे. तसेच याचं जे प्रमुख टार्गेट म्हणजे मुख्य लक्ष कोण असेल? तर शहरी किंवा ग्रामीण नक्षलवादी गट, डाव्या उग्र विचारांचा प्रसार करणाऱ्या संघटना व देशविरोधी व्यक्तींवर कारवाईची तरतूद या विधेयकामध्ये आहे. आणि हे विधेयक आता नुकतेच विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. यामध्ये काही प्रमुख ठळक बाबी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. यामध्ये काय कठोर शिक्षा आहेत? तर नक्षलवादी कृत्यांबद्दल 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास व 3 लाखापर्यंत दंड यामध्ये नमूद केलेला आहे. त्यासोबतच यामध्ये काही चौकशी यंत्रणा आहेत. आता पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी याची चौकशी करणार आहे. म्हणजे एकतर पोलीस उपअधीक्षक किंवा त्याच्या वरचा अधिकारी. आणि जामीन मिळणे देखील यामध्ये कठीण होणार आहे. म्हणजे आरोपींना जामीन मिळणे कठीण तर आहेच आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया देखील कठोर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच संघटना बेकायदेशीर ठरवणे आणि म्हणजे कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवण्याआधी सल्लागार मंडळाचा आता निर्णय अनिवार्य असणार आहे. त्यासोबतच देशविरोधी कारवाई देखील याद्वारे केली जाणार आहे. तसेच देशविरोधी विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती व गटांवर देखील थेट कारवाई होईल. मालमत्ता जप्तीची देखील यामध्ये तरतूद आहे. म्हणजेच नक्षलवादी कृत्याशी संबंधित ज्या काही मालमत्ता आहेत, त्या जप्त करण्याचा अधिकार या विधेयकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. पोलिसांना विशेष अधिकार देखील यामध्ये दिलेले आहेत. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना आरोप न करता ताब्यात घेण्याची आता मुभा असणार आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे जनसुरक्षा विधेयक 2025 नुकतेच विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने काय माहिती असायला हवी? तर नुकतेच महाराष्ट्र सरकारने हे विधेयक सुरू केलेलं आहे किंवा मंजूर केलेलं आहे. या विधेयकाचं नाव काय आहे? तर जनसुरक्षा विधेयक. आणि लक्षात घ्या, म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे, की याचं लक्ष जरी शहरी, ग्रामीण, नक्षलवादी किंवा डाव्या उग्र विचारांचा प्रसार करणारे जरी असेल, तरीही बाकी ज्या विद्यार्थी संघटना असतील किंवा शेतकरी संघटना असेल, यांद्वारे जो मोर्चा वगैरे काढला जातो, यांना कोणत्याही कारवाईची यामध्ये तरतूद नाहीये. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे जे विधेयक आहे, हे फक्त आणि फक्त नक्षलवादी, डाव्या उग्र विचारांचा प्रसार करणाऱ्यांच्या संघटना आणि देशविरोधी व्यक्तींवर कारवाईसाठीच राबवलं जाईल, असं महाराष्ट्र सरकारद्वारे सांगण्यात येत आहे. तर बाकी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेतच. तर आता आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण कोणत्या वर्षी आलेले आहे? म्हणजे मी पुन्हा एकदा वाचतो. राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण कोणत्या वर्षी आलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 2016, पर्याय क्रमांक 2 आहे 2017, पर्याय क्रमांक 3 आहे 2015 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2014. मी नुकतंच सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण, त्यासोबतच स्किल इंडिया आणि अ, अजून एक योजना
म्हणजेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY. तर तीनही बाबी एकाच दिवशी आणि एकाच वर्षी राबवण्यात आलेले सुरू करण्यात आलेल्या आहे. तर तो दिवस आहे 15 जुलै 2015 आणि लक्षात ठेवण्यासाठी देखील सोपी डेट आहे. फक्त वर्ष जरी आपल्याला माहीत असेल तर खूप गरजेचं आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण 2015 सुरू करण्यात आलेलं आणि त्या अगोदरचं धोरण होतं 2009 म्हणजे 2009च्या धोरणाला आता या धोरणाने रिप्लेस केलेलं आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान-छान कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच बाकी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आहोत. Telegram, WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.